Hello students, welcome back to our another lecture. Here our Anekant Education Society, Tulzaram Chaturchand College, Varamati welcomes you for next lecture of physics in the chapter Magnetic Fields Due to Electric Current. Hello, I am Mr. Sonna Sachin from Department of Physics. See, in last lecture, this scientist is Andre Marie Ampere. We have seen the Ampere's law. In that, the statement is closed integral over the surface ds with respect to magnetic field B, that is closed integral B dot ds is equals to mu 0 times I, where mu 0 is the permeability of free space and I is the current through the Amperian loop. You know that Amperian loop means we have to consider a convenient loop to carry current and to find the magnetic field. Now see the diagram we have seen in last lecture. By using right hand rule we can determine the direction of current. Here circle dot means the direction of current is outwards to the plane of paper and cross means inwards to the plane of paper. Now see, this action or these positive negative currents will be beneficial for our further treatments. See here the direction of B in the plane of paper, the length element on the Amperian loop is dl in the plane of paper, and the equation for B dot dl is simply dot product B dl cos theta, and in the integral form we can easily explain this Ampere's law. Now see, we have seen the Ampere's law in terms of some diagram. Here is the circular current and conductor, and current flowing through the conductor in upward direction, then magnetic field is directly proportional to current. जितके जास्त करंट असेल तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार आहे. असा हा सिंपल एम्पियर्स लॉ आपण लास्ट लेक्चरला पाहिला. त्याचे आपण ऍप्लिकेशन्स पाहतोय. पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण मॅग्नेटिक ऍक्सिस पाहिलं, त्यानंतर सर्क्युलर लूप कॅरिंग करंट ऍज अ मॅग्नेटिक डायपोल पाहिलं, त्याचं इलेक्ट्रोस्टॅटिक्सची अॅनालॉग आपण पाहिला, आणि एम्पियर्स लॉ मध्ये आपण एक ऍप्लिकेशन पाहिलं लॉंग स्ट्रेट कंडक्टरचं. आणि आता आपण पुढे पाहतोय, आपल्याला सेकंड ऍप्लिकेशन आहे magnetic field of a solenoid. You know the shape of solenoid. Here is the shape of solenoid. You can also see that this is a circular spring-like structure, and here the current is in the flowing in circular direction in number of turns. इथं पाहू शकता पहा तुम्ही की नंबर ऑफ टर्न्स मध्ये करंट इथं फ्लो होतो. मग आता आपल्याला या सोलेनॉइडच्या मॅग्नेटिक ऍक्सिस जो आहे, इथं बी दिसतोय पहा ग्रीन कलर मध्ये, ह्या मॅग्नेटिक ऍक्सिसला म्हणजे इथं मॅग्नेटिक इंडक्शनची व्हॅल्यू काय असेल बाय युझिंग दिस करंट. करंट इथं नंबर ऑफ टर्न्स मधून फ्लो होतोय, म्हणजे काही वेळेस करंट आत येतोय बाहेर जातोय, आत येतोय बाहेर जातोय, इन आउट असा हा व्यवस्थित इथं लक्षात घ्या. हा आय म्हणजे करंट आहे, आणि मग याच्या मॅग्नेटिक फील्ड किती असेल याच्या आतमध्ये बाहेर याच्या एंड पॉइंट्सला ते आपण इक्वेशन इथं पाहणार आहोत. पहा, मग ही त्याची एक स्कीमॅटिक डायग्राम आपल्याला दिलेली आहे की त्याचा क्रॉस सेक्शन दिलेला आहे करंट कॅरिंग सोलेनॉइड. आता इथं पहा, मागच्या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला डॉट आणि सर्कल दिसतंय, याचा अर्थ करंट हा कसा आहे, आउटवर्ड्स आहे, आणि इथं क्रॉस दिसतोय याचा हा करंट हा इनवर्ड्स आहे, म्हणजे इथून करंट हा असा आतमध्ये जातो, पुन्हा इथून आतमध्ये जातो. या डायग्राम वरून लक्षात येईल पहा तुमच्या, करंट इथून आतमध्ये, इथून आतमध्ये, इथून बाहेर, इथून आत, इथून बाहेर, इथून आत, म्हणजे अशा पद्धतीने इथं ह्या मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस होतात. आणि मग याच्या सेंटरला काय मॅग्नेटिक फील्ड असेल त्याचं इक्वेशन आपल्याला पाहायचंय, तर या शेपला म्हणतात सोलेनॉइड. आता पहा, हा लॉंग क्लोज्ड हेलिकल कॉइल ऑफ कंडक्टिंग वायर, एका वायर पासून हा बनवलेला असतो, आणि त्या वायरचा डायमीटर जो आहे तो त्याच्या लेंथ पेक्षा निश्चितपणे कमी असतो. डायमीटर ऑफ द वायर इज स्मॉलर दॅन इट्स लेंथ. नाउ सी द इक्वेशन्स फॉर solenoid can be determined, but before that we have to consider the density of magnetic lines along the axis of solenoid within and at a certain distance is uniform. म्हणजे याच्या आतमध्ये आणि त्याच्यापासून काही अंतरावरती ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची डेन्सिटी म्हणजे किती प्रमाण आहे ती कशी असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. आणि आउटसाइड सोलेनॉइडला मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, वीक असणार आहे, म्हणजे कमी असणार आहे. म्हणजे जी काय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन किंवा त्याचं जे डेन्सिटी आहे, प्रमाण आहे, ते याच ठिकाणी येणार आहे. पाहूया आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये इक्वेशन कसं काढायचं. आता इथे एक तुम्हाला अशी मोठी डायग्राम दिसते, वेगळीच डायग्राम.
तर ही वेगळी डायग्राम अशी काही नाही, तर याच्यामध्ये पाच सिम्पली दिलेली आपल्या पुस्तकामधलीच डायग्राम आहे ही. रेफर टू आवर बुक. दॅट इज एम्पियर्स लॉ अप्लाय टू द पार्ट ऑफ अ लॉंग आयडियल सोलेनॉइड. द डॉट्स इथं दिसत आहेत पहा, वरती सगळे डॉट्स आहेत. हे डॉट्स म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे द करंट इज कमिंग आउट ऑफ द प्लेन. मगाशी म्हणलं आपण असे बाहेर करंट येत आहेत, आणि हे क्रॉस जे दिसत आहेत करंट आतमध्ये जात आहेत. म्हणजे थोडक्यात असं सर्कल्स जे येत आहेत त्याच्यावरून इथं तुम्हाला दिसेल. अगदी सिंपल आहे हे, लक्षात घ्या. डायग्राम जरी वेगळी वाटत असली तरी काही अवघड अशी नाही, डायग्राम सिंपल आहे. आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डच्या ह्या लाईन्स आहेत पहा, की युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणून ह्या लाईन्स सगळ्या इक्वली स्पेस्ड दाखवलेल्या आहेत. आपण इझिली त्याच्या प्रॉपर्टीज वरून लक्षात घेऊ शकतो. आणि मग या ठिकाणी आपल्याला एक एम्पिरियन लूप कन्सिडर करावं लागतं. इथं हा रेक्टँगल कन्सिडर केलेला आहे. कशासाठी, तर ह्या मॅग्नेटिक फील्ड जे आतमध्ये येते त्याचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी. पहा मग फॉर रियल सोलेनॉइड ऑफ फायनाइट लेंथ मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म अँड हॅज अ गुड स्ट्रेंथ ऍट द सेंटर ॲज कम्पॅरेटिव्हली वीक ऍट द आउटसाइड ऑफ द कॉइल. मग हा आयडियल सोलेनॉइड आहे. मग हा इथं आपण पुन्हा एम्पियर्स लॉचं ऍप्लिकेशन म्हणून वापरणार आहे. आणि मग इथं हा रेक्टँगल एम्पियर लूप मधून घेतला ABCD, मी आता सांगितलं त्या पद्धतीने. मग पहा आपल्याला पहिल्याला एम्पियर्स लॉचं इक्वेशन माहिती आहे, पहिल्या स्लाइडला पाहिलं आपण. क्लोज द इंटिग्रल वेक्टर B डॉट ds इज इक्वल्स टू म्यू 0 I. आता पुढं पहा की ओव्हर द रेक्टँग्युलर लूप ABCD इंटिग्रल बिकम्स. आता हे इंटिग्रल कसं घेतलेलं हे 4 पार्टमध्ये कसं येतं पहा, पुढचं इक्वेशन्स तुम्हाला इझिली लक्षात येतील. पहा आता याला लिमिट्स दिलेली आहेत A to B, इथं लक्षात येईल पहा A to B ही लिमिट्स आहेत त्याची. मग इथे इंटिग्रलची व्हॅल्यू काय येणार B डॉट DL. परत दुसरं इंटिग्रल काय येणार B to C, परत B डॉट DL. इथं हे परपेंडिक्युलर येते. पुन्हा नेक्स्ट C to D, इथं आपल्याला आउटसाइडला येतो तो एक इंटिग्रल येतो, पुन्हा B डॉट DL. आणि लास्टला पुन्हा D to A B डॉट DL. तर अशी ही 4 इंटिग्रल्स एकत्रित मिळून ह्या टोटल लूपचं हे इंटिग्रेशन येतं. आणि मग ऑब्व्हियसली हे इक्वल्स टू काय असणार आहे वरच्या इक्वेशन प्रमाणे म्यू 0 टाइम्स I. तर पुढं पहा की इन द अबव इक्वेशन I इज द नेट करंट एनक्लोज्ड बाय द लूप. म्हणजे ह्या लूप मध्ये जेवढा करंट आहे तेवढा I येतो. मग आता पुढे इक्वेशन्स कसे होतात पहा, तर याच्यामध्ये सेकंड आणि फोर्थ इंटिग्रल जे आहेत म्हणजे B टू C आणि A टू D किंवा D टू A म्हणा, हे जे D टू A, ही सेकंड आणि फोर्थ ही जी इक्वेशन्स आहेत त्यांचं इंटिग्रल 0 येतं. का, तर हे मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर म्हटलं की तो थिटा काय येतो 90 येतो, आणि कॉस 90 हा काय असतो 0 असतो. आपण कॉस अँगल पाहिलेला आहे की डॉट प्रॉडक्ट असल्यामुळे, त्यामुळे तो कॉस 90 येतो, त्यामुळे हे 0 येतो कारण ते परपेंडिक्युलर आहेत. आता थर्ड इंटिग्रल पण 0 येतं. थर्ड इंटिग्रल म्हणजे कोणतं, हे आउटसाइडचं पॉईंटचं C टू D. हे का 0 येतं, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की मॅग्नेटिक लाईन्स ज्या सगळ्या आहेत त्या सोलेनॉइडच्या जवळ आहेत किंवा सोलेनॉइडच्या आतमध्ये आहेत. बाहेर मॅग्नेटिक फील्ड वीक आहे, त्यामुळं आउटसाइडला पण इंटेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डेन्सिटी म्हणा, ती काय येते B इज इक्वल्स टू 0 येते. म्हणजे यातली 3 इंटिग्रल जी आहेत ती 0 झाली. म्हणजे इक्वेशन काय येतं पहा की B डॉट DL इज इक्वल्स प्लस 0 प्लस 0 प्लस 0 इज इक्वल्स टू म्यू 0 I. ठीक आहे, इथं अजून एक 0 हवा आहे, लक्षात घ्या. इफ द नंबर ऑफ टर्न्स इज n पर युनिट लेंथ ऑफ अ सोलेनॉइड, म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स n घेतल्या म्हणजे कॅपिटल N बाय L, तर करंट जो आहे तो नेट करंट काय येतो पहा, तर I इज इक्वल्स टू n टाइम्स L इंटू I. आता हा इथं स्मॉल I घेतला आपण कारण नेट करंटसाठी, टोटल करंट I घेतला आणि I म्हणजे नंबर ऑफ टर्न्स मधून फ्लो होणारा. आणि मग आपल्याला या इक्वेशन मध्ये B डॉट DL इज इक्वल्स टू हा टोटल करंट I च्या ऐवजी आपण काय लिहिणार NL I. L कॅपिटल आहे, लक्षात घ्या. L म्हणजे ह्या सोलेनॉइडची लेंथ, आणि म्हणून इक्वेशन येतं सिम्पली B इंटू L इज इक्वल्स टू म्यू 0 N कॅपिटल L I. हा N स्मॉल आहे, याला नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असं म्हणतात. आणि फायनल इक्वेशन आलं B इज इक्वल्स टू म्यू 0 N I, वेअर B इज मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ सोलेनॉइड, म्यू 0 is the permeability of free space, n is number of turns per unit length, and I is the net current. ठीक आहे, तर हे इक्वेशन येतं. आपण हे अशा पद्धतीने पण ही सोलेनॉइडचे डायग्राम पाहू शकता. आपण नेटवरून वेगवेगळ्या डायग्राम पाहू शकतो. इथं पहा करंट इथून आत येतो, पुन्हा बाहेर जातो, आत येतो, बाहेर जातो. म्हणजेच काय, इथं जे डॉट दाखवलेले आहेत त्याचा अर्थ करंट बाहेर येतो, क्रॉस म्हणजे आत जातो. असा आत बाहेर खूप वेळा हा करंट होतो. त्यामुळं इथं
आपल्याला हे इक्वेशन अशा पद्धतीने आलेलं आहे. ठीक आहे, लक्षात येते. तर हे झालं एक पहिलं ऍप्लिकेशन सोलेनॉइड. आता दुसरं ऍप्लिकेशन, लास्ट पॉइंट ऑफ आवर चॅप्टर, मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ टॉरॉइड. सो व्हॉट डू यू मीन बाय टॉरॉइड? टॉरॉइड इज अ solenoid of finite length bent into a hollow circular tube like structure. आपल्या गाडीच्या टायर मधली ट्यूब कशी असते, अशी सर्क्युलर, तशा टाईपचं स्ट्रक्चर असतं आणि याच्यावरती ही कॉईल अशी वाउंड केलेली असते. इथं डायग्राम तुम्हाला दिसते पहा. इथून करंट एंटर होतो, हे कॉईल मधून असा करंट सर्क्युलर टाईप मध्ये फिरतो आणि इथून करंट बाहेर पडतो. म्हणून ह्याला सोलेनॉइडच आहे हा, फक्त ह्याचा शेप असा बेंड केलेला आहे. त्याला डफनट किंवा असे म्हणतात आणि ह्याला टॉरॉइड असं नाव दिलेलं आहे. काय नाव ह्याला? टॉरॉइड, TOROID, टॉरॉइड. लक्षात ठेवा, याचं एक ऍप्लिकेशन आपल्याला पाहायचं. आता पहा, बाय अप्लाइंग एम्पियर्स लॉ अँड बाय सिमेट्री ऑफ स्ट्रक्चर. आता इथं सिमेट्री केलं, मी सांगितलं टायरच्या ट्यूब सारखा आहे, आपल्या गाडीतल्या टायरच्या ट्यूब सारखा. आणि मग त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते सेंटरला काढायचं आपल्याला, बीला. मग त्याचं ऍट द सेंटर इन टर्म्स ऑफ करंट. मग आपल्याला काय करावं लागतं तिथं? इन टर्म्स ऑफ करंट घ्यायचं म्हणलं की आपल्याला एक अँपिअरियन लूप कन्सिडर करावं लागतं. जसं आपण पाहिलं मागच्या वेळेस पण, की आपल्याला एक अँपिअरियन लूप कन्सिडर करावं लागतं अलॉंग द सेंट्रल ऑफ ऍक्सिस. मग ते कुठं केलेलं आहे आपण? तर पहा, आपल्याला हे पहिल्यांदा अँपिअर्स लॉचं इक्वेशन येतं आणि मग इथे एक डायग्राम दिलेली आहे. आपल्याला इथं लक्षात येईल पहा, की पुन्हा इथं क्रॉस आहेत, डॉट आहेत. आता इथं डॉटच दाखवलेले. डॉट म्हणजे कमिंग आउट ऑफ द प्लेन, म्हणजे बाहेर करंट येत आहेत ते, इथं लक्षात घ्या. आणि हे अँपिअरियन लूप म्हणजे काय? बरोबर त्याच्या सेंट्रलचं जे ऍक्सिस आहे तिथून काढलेलं आहे, की त्याची रेडियस R आहे. म्हणजे या फिगरमध्ये पण तुम्हाला इथं दिसेल पहा, असं इथं सेंटर पासून घ्यायचं. म्हणजे ह्याच्या इनसाइड पण घेत नाहीत आणि आउटसाइड पण घेत नाहीत. इनसाइड आणि आउटसाइडला 0 येतो. का बरं? कारण जेवढे करंट आत येत आहेत तेवढेच करंट बाहेर जात आहेत. त्यामुळे इनसाइड आउटसाइडला तो मॅग्नेटिक फील्ड 0च करतो, कारण ते बॅलन्स होतं. पण याच्या अगदी इनसाइडला, म्हणजे ऍक्सिसच्या ट्यूबच्या इनसाइडला, म्हणजे इथं आतमध्ये नाही, ही ट्यूब जे स्ट्रक्चर दिसतंय त्याच्या इनसाइडला आपल्याला ती मॅग्नेटिक फील्ड येते. मग आपण अँपिअर्स लॉचं इक्वेशन पाहिलं, B.ds इज इक्वल्स टू μ0 टाइम्स I. आणि मग हे इक्वेशन नुसार आता पुढे आपण कसं कॅल्क्युलेट करायचं पहा. तर I इज द नेट करंट एन्सर्कल्ड बाय द लूप आणि B.2πr. आता हा लूप म्हणजे इथं रेडियस R आहे, म्हणजे ह्याचं टोटल लेंथ काय होणार आहे? 2πr. जसं आपण L घेतलं तसं इथं सर्क्युलर शेप दिल्यामुळं इथं काय येणार आहे? लेंथ ह्याची 2πr. आणि पुढचा करंट सेम μ0 IN. आता इथं N म्हणजे काय आहे? तर टोटल नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे ही जितक्या वेळा वायर इथं वाउंड केलेली आहे तेवढ्या सगळ्या नंबर ऑफ टर्न्स, याला कॅपिटल N म्हणलेले. थोडासा फरक आहे पहा त्याच्यामध्ये, मी पुन्हा दाखवतो तुम्हाला. आणि मग हे इक्वेशन सिम्पली येतं, B इज इक्वल्स टू μ0 I इंटू N डिवायडेड बाय 2πr. आता याच्यामध्ये N आपण 2πr घेतलं तर आपण स्मॉल n येतो, जे मागचे इक्वेशन सोलेनॉइडच येतं. कारण हा टॉरॉइड म्हणजे सोलेनॉइडच, त्याला आपण असं सर्क्युलर शेप दिलेला आहे किंवा बेंड केलेला आहे, हॉलो सर्क्युलर. ठीक आहे स्टुडंट्स, लक्षात आलं? एकदम सिंपल अशी ही दोन ऍप्लिकेशन्स आहेत अँपिअर्स लॉची, एक सोलेनॉइड आणि टॉरॉइड. तर आता पहा, याच्यावरून फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन इझिली कन्क्लूड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. म्हणजे जेवढी जास्त रेडियस असेल तेवढं मॅग्नेटिक फील्ड कमी येणार आहे आणि जेवढी कमी रेडियस असेल तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार आहे. म्हणजे सोलेनॉइड प्रमाणे येणार नाही. तर याच्यामध्ये काय असणार आहे की मॅग्नेटिक फील्ड इज नॉट कॉन्स्टंट ओव्हर द क्रॉस सेक्शन ऑफ टॉरॉइड. ठीक आहे. आता पहा, एक क्विक रिव्ह्यू घेऊ आपण. तुम्हाला जी जी ऍप्लिकेशन्स पाहायला मिळाली, हे पहिलं आपण पाहिलेलं होतं मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम अ लॉंग स्ट्रेट वायर. तर याच्यामध्ये आपण सर्क्युलर शेप अँपिअरियन लूप मध्ये घेतला होता आणि इथं राईट हँड रूल वापरून आपण इक्वेशन मिळालेलं होतं. त्यानंतर हा सोलेनॉइड, मग असे आपण दाखवलं ते की इनसाइड अ लॉंग सोलेनॉइड काय येतं, आउटसाइडला वीक फील्ड असते, आतमध्ये इक्वेशन येतं μ0 NI. आणि आत्ता हा सांगितलेला तो टॉरॉइड येतो आणि हे इनसाइड अ कंडक्टर येतं. तर अशा पद्धतीने आपण हे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स पाहिलेले आहेत. थँक्यू स्टुडंट्स. तर हा चॅप्टर व्यवस्थितपणे करा. याचा आपण काही क्वेश्चन्स गुगल फॉर्मच्या स्वरूपात इथं देतोय. तर या चॅप्टर बद्दल काही शंका असतील तर वाघमोडे सर, वायाळ सर, गर्दडे सर आणि मी सोन्ना सर, आमच्यापैकी कुणालाही विचारा आणि केव्हाही तुम्ही कॉल करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती विचारू शकता. पण स्टडी करा आणि सध्या कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळं अभ्यास करा, घरच्या घरी राहा, स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू स्टुडंट्स.